लाईफ इंडिया टीव्ही न्यूज. शिवसेना जिल्हा प्रमुख तथा भिवंडी महानगरपालिकेचे माजी नगरसेवक डॉक्टर श्री देवानंद थरे यांचा वाढदिवस त्यांच्या निवासस्थानी जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. पहाटेपासूनच ठाणे जिल्ह्यासह भिवंडी परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी शुभेच्छुकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. डॉक्टर देवानंद थरे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आले. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं व खाऊ वाटप, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मदत, नागरिकांना छत्री वाटप तसेच समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करण्यात आला. समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी जपत ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचं काहीतरी देणे लागते या भावनेतून ते वर्षभर सातत्याने सामाजिक कार्य करत असतात. गोरगरिबांना आर्थिक मदत, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण, विविध सामाजिक, शैक्षणिक आणि जनहिताच्या उपक्रमांमुळे डॉक्टर देवानंद थळे यांनी जनतेच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या कार्याची दखल संपूर्ण ठाणे जिल्ह्यात घेतली जात असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर देवानंद थळे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत त्यांना निरोगी, दीर्घायुषी आणि यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिले. माझे मित्र देवानंद थले साहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि मी वाढदिवसानिमित्त आमच्या राहणाल ग्रामस्थ मंडळ राहणाल या अध्यक्ष नात्याने मी त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. कशिली गाव म्हटलं तर जे आज कशिली गावाचं डेव्हलपमेंट झालेलं आहे, कशिली गावाचा जो विकास झालेला आहे तो विकास म्हणजे देवानंद थले साहेब. देवानंद थले साहेबांना मी ज्या दिवसापासून ओळखत आहे ते सरपंच झाल्यापासून या गावाची नवीन ओळख झाली आणि या गावाचा झपाट्याने विकास झाला. जर आज ते सरपंच नसते किंवा त्यांच्या हातात या गावाचं नेतृत्व करण्याची त्यांना संधी मिळाली नसती तर कदाचित कशिली गाव हा जो आज आपण पाहत आहोत तो एवढ्या झपाट्याने झाला नसता. त्यांनी एकदा ठरवलं तर ते करून दाखवतात आणि एक मैत्रीचे संबंध त्यांचे आणि माझे आहेत की त्या मैत्रीच्या संबंधामधून ते नेहमी मला सहकार्य करत असतात आणि मान सन्मान जसं ते कार्यकर्त्यांना त्यांच्या देतात तसं मला देखील नेहमी त्यांचं मार्गदर्शन मिळत आलेलं आहे. मी आई जगदंबाचरणी प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य, आरोग्य लाभो आणि पुढील वाटचालीस देखील त्यांना मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. आदरणीय शिवसेना जिल्हा प्रमुख, महाराष्ट्रातील सर्वात मोठा भौगोलिक क्षेत्र असणारं हे भिवंडी ग्रामीण विधानसभा क्षेत्र, वाड्याच्या टोकापासून ते ठाण्याच्या टोकापर्यंत 60 किलोमीटरचा पेरिफेरी एरिया आहे आणि एवढ्या मोठ्या क्षेत्राचं जिल्हा प्रमुख म्हणून नेतृत्व करताना आदरणीय सन्माननीय गुरुवर्य श्री डॉक्टर देवानंदजी थळे साहेब, आपण सांगितलं की 8 दिवसापासून कार्यक्रम चालू आहेत. देवानंद थळे साहेबांच्या दरबारात वर्षाचे 365 दिवस कार्यक्रम सुरू असतात. वाढदिवसाचं हे फक्त औचित्य आहे आणि आताची परंपरा आहे म्हणून त्या सगळ्या गोष्टी ते करतात. पण खरं सांगायचं झालं तर त्यांच्या अत्यंत जवळचा म्हणून मी सांगतो की रोज 365 दिवसाला रोज एक काम केलं जातं. एखाद्या गरीबाला मदत केली जाते, एखाद्याला पक्षामध्ये मदत केली जाते, एखाद्याला पद दिलं जातं. मुंबई असेल, ठाण्याचं काम असेल, पुण्याचं काम असेल, कुठलंही काम कोणी घेऊन आला तर ह्या दरबारातून कोणी खाली हात जात नाही. खूप लोक आहेत. खरं तर साहेबांना आवड नाही गाजावाजा करण्याची. साहेब अनेक कामं करत असतात आणि ती कामं हिडन असतात. केलेलं दान किंवा लोकांसाठी केलेलं काम हे कधी साहेब दाखवत नाहीत. 52 वर्षाचे आज त्यांचा वाढदिवस साजरा होतोय. आजही तुम्ही त्यांच्यावर हॉलमध्ये व्यायामशाळा आहे घरामध्ये, तिथे जाल आणि सकाळी 8च्या पर्यंत तुम्हाला कधी यायला भेटलं तर पहाटे उठून 52 किलोचा डंबेल्स आजही ते उचलतात.
आणि हे जे वय आहे 52 वय, आम्ही अशा शुभेच्छा देतो की समाजकारणासोबत राजकारण जर शिकवलं असेल म्हणजे राजकारण करताना समाजकारणही करता येईल, हे खरं तर आम्हाला देवानंद थळे साहेबांनी शिकवलं. आणि या वयामध्ये पितृतुल्य म्हणून हे वडीलधाऱ्यांचं वय असतं. या वयामध्ये साहेबांनी प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रत्येक दारात येणाऱ्या माणसाला, गरजूला सांभाळलं, प्रत्येकाला शिकवलं. कोणी कसाही आला तरी त्याला प्रेमाने, लाडाने सांगून समजावून त्याला मार्गी लावलं. याचे आम्ही सर्वजण साक्षीदार होतो. अशा या आमच्या राजनेत्याला इथून पुढे आमदार म्हणून त्यांच्याकडे पदवी लागावी अशी समस्त शिवसैनिकांची इच्छा आहे. आणि अशी इच्छा आपण अनेक वर्तमानपत्रात वाचली असेल. नवे तर आजच्या त्यांच्या वाढदिवसाच्या भाषणामध्ये अनेक दिग्गजांनी सांगितलं की ह्या नेतृत्वाला आता कर्तृत्व करण्यासाठी विधानसभेची जागा दिली गेली पाहिजे. तर आम्ही आमच्या माध्यमातून शिवसैनिक म्हणून, आमच्याच पक्षाचं महायुतीचं सरकार आहे, तर साहेबांचा विचार झाला पाहिजे. कारण असा कार्यशील, कर्तृत्ववान, ज्यांच्याकडे नेतृत्व, वक्तृत्व, कर्तृत्व या तिन्ही गोष्टी भरभरून आहेत, सरस्वती आहे आणि लक्ष्मी आहे, गणपती बाप्पांची कृपा आहे, अशा माणसाला संधी जर मिळाली तर नक्कीच आमच्या भागाचा जो विकास होतोय, अगदी जोरात होतोय, त्याला आणखी चालना मिळेल आणि एक संधी भिवंडीला चांगली उपलब्ध होईल अशी साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि साहेबांना मनापासून निकटवर्तीय म्हणून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. तुम जिओ हजारों साल और साल के दिन हो 50,000.